भारतावर इंग्रजांचं राज्य असताना नागपुरातील भोसले घराण्याची महाराणी बाकाबाई हिने इंग्रजांशी हातमिळवणी केली आणि त्याचा निषेध म्हणून नागपुरात 1880 साली काळ्या मारबतची सुरुवात झाली। ही सुरुवात झाली बाकाबाईचा निषेध करण्यासाठी, तिची धिंड काढण्यासाठी आणि दुष्प्रवृत्तीचा निषेध म्हणून ही काळी मारबत जी आहे ती सुरू झाली। ते प्रतिकात्मक विरोध होता भोसले घराण्याची राणी बाकाबाईचा। आणि आता हा उत्सव जो आहे तो इतका मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो की नागपूरचं हे सांस्कृतिक वैभव आहे। नागपुरातील काळी मारबत आणि पिवळी मारबत ही जगभर प्रसिद्ध आहे। म्हणजे मोठ्या पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तान्ह्या पोळ्याला काळी मारबत आणि पिवळ्या मारबतीची भव्य अशी मिरवणूक नागपुरात निघत असते आणि ती मिरवणूक पाहण्यासाठी अक्षरशः लाखो लोक, म्हणजे पाय ठेवायलाही जागा नसतात, इतक्या मोठ्या प्रमाणात लोक तरुणाई रस्त्यावर येत असते। 1880 साली माझ्या मागे जी काळी मारबत बघतायत त्या मारबतीची सुरुवात झाली। काळी मारबत म्हणजे समाजातील अनिष्ट रूढी परंपरा त्याचं प्रतीक म्हणून बघितलं जातं, कारण की बाकाबाई ही फितूर झाली, इंग्रजांची हातमिळवणी केली, तिचा निषेध करण्यासाठी हा उत्सव सुरू झाला होता। परंतु दुसरी एक मारबत ही 1880 साली सुरू झाली। 1885 ला पिवळी मारबत जी आहे ती बऱ्हाण तेली मंडळानं सुरू केली नागपुरातल्या दुसऱ्या परिसरामध्ये, आणि ती म्हणजे समृद्धीचं प्रतीक। अशा दोन मारबत ज्या आहे त्या नागपुरातून त्या मारबतची मिरवणूक जी आहे ती नागपुरातून निघत असतात। 1880 ला सुरू झालेली ही परंपरा आहे आणि ही अविरतपणे सुरू आहे। म्हणजे कोरोनाच्या काळातही थोड्या प्रमाणात का होईना मारबत उत्सव झाला, मारबतीची मिरवणूक नागपुरात झाली। मोठ्या पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तान्ह्या पोळ्याला साधारण सकाळी 9 ते 10च्या सुमारास दोन्ही मारबतची मिरवणूक जी आहे ती सुरू होते। सुरुवातीला पिवळी मारबत आपल्या ठिकाणावर निघते। पिवळ्या मारबतीची आपण सजावट बघितली तर तिला देवीचं रूप मानलं जातं, कारण की समाजात एक काळी मारबत म्हणजे अनिष्ट रूढी परंपरा नष्ट व्हाव्या या परंपरा घेऊन जागे मारबत म्हणून काळ्या मारबतीकडे बघितलं जातं। तर समाजात समृद्धी यावी, भरभराटी यावी, सगळ्यांना चांगलं आरोग्य मिळावं, चांगला पाऊस पडावा, भरभराटी यावी, मग सगळ्या क्षेत्रात त्याचं प्रतीक म्हणून पिवळ्या मारबतीकडे बघितलं जातं। म्हणूनच पिवळी मारबत तयार झाल्यानंतर ते पिवळ्या मारबतच्या दर्शनासाठी लोकांच्या रांगा लागलेल्या असतात। अक्षरशः लहान मुलं पिवळ्या मारबतच्या पायाशी ठेवून आशीर्वाद घेतला जातो। आता काळी मारबत आणि पिवळी मारबत यांचे भले मोठे प्रतिमा जे आहे त्यांची मिरवणूक निघत असते, परंतु तिसरं आकर्षणाचं केंद्र आहे ते म्हणजे या मिरवणुकीत सहभागी झालेले छोटे मोठे बडगे। आता बडगे काय हा मोठा प्रश्न, कारण की नागपूरकरांना हे माहीत आहे, मध्य भारतातल्या लोकांना माहीत आहे, बऱ्याच भागात माहीत नाही। तर बडगे म्हणजे एक छोटे मोठे प्रतिकात्मक पुतळे तयार केले जातात आणि ज्या आत्ताच्या रूढी परंपरा आहे, म्हणजे आता मध्यंतरी कोरोना घेऊन जागे मारबत अशा प्रकारचे काही बडगे निघाले होते, भ्रष्टाचाराचे बडगे निघतात, समाजातल्या ज्या सध्याच्या ज्या परंपरा आहे, अनिष्ट रूढी आहे किंवा भ्रष्टाचार असो किंवा आता यावर्षी शिक्षण घोटाळ्यावर काही बडगे निघण्याची शक्यता आहे, राजकीय ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर भाष्य करणारे, टीका करणारे बडगे निघत असतात। इंग्रजांच्या काळातही बडगे होते, इंग्रजांवर टीका करणारे ते बडगे होते, आताही बडगे निघतात। आणि ही जी मिरवणूक आहे ही मिरवणूक ही नागपूरचं सांस्कृतिक वैभव आहे, कारण की मारबत उत्सव हा देशभरात फक्त नागपुरात निघतो आणि जगातील एक मोठ्या सांस्कृतिक वैभवापैकी किंवा मोठ्या सांस्कृतिक केंद्रापैकी नागपूरला मानलं जातं पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी, कारण की ही मिरवणूक भव्य दिव्य असते, मोठी मिरवणूक। काळी आणि पिवळी म्हणजे वाईट रूढी परंपरा आणि समृद्धी याचं प्रतीक असलेली पिवळी काळी मारबत जी आहे ती मिरवणूक झाल्यानंतर सोबत बडगे असतात आणि ते एका ठिकाणी म्हणजे दरवर्षी नेहरू पुतळा या भागात दोन्ही मारबतचं भेट होते, आलिंगन होतं, गळा भेट होते आणि त्यानंतर ही मारबत जी आहे ती विसर्जनासाठी हे करत असते। परंपरेनं आता देवीचं रूप जे आहे ते मानलं जातं याला आणि बाकायदा लोक दर्शन घेण्यासाठी येत असतात। परंतु या मारबत उत्सव ही नागपूरची ओळख आहे, नागपूरचं सांस्कृतिक वैभव आहे आणि त्यामुळेच फक्त नागपूर नाही तर मध्य प्रदेश, छत्तीसगडसह वेगवेगळ्या राज्यातून लोक हा मारबत उत्सव
पाहण्यासाठी नागपुरात येत असतात आणि मोठी गर्दी या ठिकाणी होत असते। असाच एक आगळेवेगळे म्हणजे नागपूरची आगळीवेगळी ओळख सांगणारा हा उत्सव आहे। 1880 1885 मध्ये जी मिरवणूक सुरू झाली ती अविरतपणे आजही सुरू आहे आणि गर्दी दरवर्षी वाढत आहेत आणि हेच वैभव आहे नागपूरच्या संस्कृतीचं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।